आबाजी डहाके यांचा काव्यात्म परिचय आपण पाहिलेला आहे। आता त्यांच्या ज्या 5 कविता आपल्याला अभ्यासायच्यात, या 5 कवितांपैकी पहिली कविता त्या संध्याकाळी समुद्र, ही कविता आपण अभ्यासणार आहोत। त्या संध्याकाळी समुद्र एखाद्या रक्ताळलेल्या घोड्यासारखा वाटला। त्या संध्याकाळी समुद्र एखाद्या रक्ताळलेल्या घोड्यासारखा वाटला। त्याचं मंद कणन मनात ठेवून मी वळलो आणि गर्दीत रस्त्यावर आलो। तेव्हा तो मागे मागे येत होता बहुधा। मी वळून पाहिलं नाही। बसमध्ये करमत नव्हतं, पुस्तकांच्या दुकानात करमत नव्हतं, खटाववाडीत करमत नव्हतं, आर्ट गॅलरीत करमत नव्हतं। एखाद्या रक्ताळलेल्या घोड्यासारखा मी चालत होतो गिरगावातून। फोर्ट मधल्या फुटपाथवर शोधत होतो माझं करमणं। त्या प्रत्येक क्षणी समुद्र होता आसपास, दुःखाचा हळुवार स्वर घेऊन। मध्येच मी पान घ्यायला थांबलो आणि वळून पाहिलं। माझ्या सभोवार सबंध महानगरच एखाद्या जखमी घोड्याच्या डोळ्यासारखं सर्वत्र। वसंत आबाजी डहाकेंची ही कविता जिथं संपते तिथं ही कविता संपली आहे असं वाटत नाही। या कवितेत कवीला पुढं काहीतरी आणखी सांगायचंय असं एक आपल्याला वाटत राहतं। कारण तो म्हणतानाच म्हणतो की सबंध महानगरच एखाद्या जखमी घोड्याच्या डोळ्यासारखं सर्वत्र। सर्वत्र त्याला दिसत होतं। म्हणजे इथं कवी कोणाबद्दल बोलतोय? एका बाजूला समुद्राबद्दल बोलतो आहे आणि समुद्राबद्दल बोलत असतानाच मुंबई या महानगरातल्या विशिष्ट शोषित वर्गाबद्दल सुद्धा बोलतो आहे। ज्यावेळी आपण ही कविता अभ्यासतो त्यावेळी साहजिकच ह्या कवितेतला समुद्र कुठला आहे आणि ह्या कवितेतलं महानगर कुठलं आहे हे सुद्धा आपल्या ताबडतोब लक्षात येतं। या कवितेत जे काही संदर्भ आले ते ध्यानात घेऊन। बव्हंशी महानगरीय जीवन जाणीवांचे कितीतरी तपशील वसंत आबाजी डहाके यांच्या कवितेतून व्यक्त होतात आणि मुंबई सारख्या महानगरात त्यांनी आयुष्याची बरीचशी वर्ष ही व्यतीत केली। कलकत्ता या महानगरातही त्यांचं काही काळ वास्तव्य होतं। ही सगळी शहरं आणि तिथलं जनजीवन त्यांच्या जगण्याचा अनुभवाचा पर्यायानं कवितेचाही अविभाज्य भाग होता आणि म्हणून त्यांच्या कवितेला केवळ महानगरीय जाणीवांमध्ये बंदिस्त करून चालणार नाही। महानगरीय जाणीवांसह त्या पलीकडचं एक भावविश्व जे आहे, हे भावविश्व त्यांची कविता व्यक्त करू पाहते। त्यांची कविता म्हणजे जीवनातील प्रश्नांचे अनेकविध अस्वस्थतांचे मोहळच आहे।
आणि म्हणून विजया राजाध्यक्ष यांनी त्यांच्या कवितेला कोसळणाऱ्या शतकाची कविता असं संबोधलेलं आहे. ठसठसता सामाजिक राजकीय अवकाश त्यांच्या कवितेतून प्रकटतो आणि निराशेनं काळवंडलेल्या वातावरणात समाज आणि माणसांबद्दलचा अपार कळवळा त्यांच्या कवितेतून व्यक्त होताना दिसतो. त्या संध्याकाळी समुद्र याच्यात सुद्धा, या कवितेत सुद्धा कवीचं निराशेनं काळवंडलेलं जे मन आहे, हे निराशेनं काळवंडलेलं मन आणि त्या अनुषंगानं समाज आणि माणसांबद्दलचा अपार कळवळा इथं प्रकट झालेला दिसतो. समकालीन वास्तवातील वृक्षपणा अधिक ठळक करणारी ही कविता असल्यामुळं गद्यात्मकता हा तिचा स्वाभाविक पिंड आहे. त्यांच्या कवितेची प्रतिमासृष्टी ही विलक्षण अनवट अशी आहे. भोवतालीतील विषण्णता, खिन्नता, उदासीनता, निराशा आणि करुणेचा आशय वसंत आबाजी डहाके यांच्या कवितेतील प्रतिमांनी अधिक तीव्र केलेला आहे. वसंत आबाजी डहाके यांच्याच भाषेत सांगायचं झालं तर अनेक अंतर्विरोध आणि वृत्ती प्रवृत्तींनी वेढलेल्या वर्तमानकालीन वास्तवात जगताना होणारी सर्वसामान्य माणसाची घुसमट आणि विश्वाच्या तर्कहीन पसाऱ्यात हिंडताना व्यक्तीला पडणारे प्रश्न हे वसंत आबाजी डहाके यांच्या कवितेच्या मुळाशी असलेलं महत्वाचं सूत्र आहे. हा जो डहाकेंनी त्या संध्याकाळी बघितलेला जो समुद्र आहे, हा समुद्र डहाकेंच्या मनात डोकावणारा समुद्र आहे आणि डहाके सुद्धा त्या समुद्राच्या अंतःकरणात डोकावणारे आहेत. कसं असतं की जसं माणसाचं मन असतं त्याला तसं जग दिसतं. निसर्ग सुंदर आहे म्हणून माणसाला निसर्ग सुंदर दिसत नाही, तर माणसाचं मन जर सुंदर असेल, मन आनंदी असेल, तरच माणसाला निसर्गात सुद्धा चैतन्य दिसतं, माणसाला निसर्ग सुंदर दिसतो. आणि म्हणूनच मंगेश पाडगावकरांनी त्यांच्या एका कवितेमध्ये असं म्हटलेलं आहे की सांगा कसं जगायचं कणत कणत की गाणं म्हणत, सांगा कसं जगायचं कणत कणत की गाणं म्हणत, अर्धा पेला भरला आहे असं देखील म्हणता येतं, अर्धा पेला रिकामा आहे असं देखील म्हणता येतं. काय म्हणायचं ते तुम्हीच ठरवा, सांगा कसं जगायचं कणत कणत की गाणं म्हणत, सांगा कसं जगायचं कणत कणत की गाणं म्हणत. जे नेहमीच कणणारे आहेत त्यांना जीवनात कणत कणतच जगावं लागतं आणि जे नेहमी गाणं म्हणत जगणारे आहेत ते जीवनात जरी कितीही आपत्ती आल्या, कितीही अडचणी आल्या तरी गाणं म्हणतच जगणारे असतात. साहजिकच अडचण जीवनात, कुणाच्या जीवनात अडचणी नाहीत, प्रत्येकाच्या जीवनात या ना त्या प्रकारे अडचणी या आहेतच आहेत. परंतु त्या अडचणींना आपण कसं सामोरं जातं याच्यावरती
आपलं जगणं ठरत असतं. एका अर्थानं जीवन ही एक रंगभूमी आहे आणि या रंगभूमीवरचा आपण प्रत्येकजण कलावंत आहोत. हा जो समुद्र आहे हा त्या संध्याकाळी म्हणजे कवीनं संध्याकाळी बघितलेला समुद्र आहे. कवीनं संध्याकाळी बघितलेला समुद्र कवीला एखाद्या रक्ताळलेल्या घोड्यासारखा वाटलेला आहे. फक्त कवीलाच रक्ताळलेल्या घोड्यासारखा वाटलेला आहे, कारण कवीचं मन इथं विषण्ण आहे, रक्ताळलेल्या घोड्यासारखं वाटावं असं आहे. बाकी जे समुद्राच्या काठी त्यावेळी मौज मजा करायला आले असतील, म्हणजे त्या चौपाटीवरती भेळपुरी खायला आले असतील, फिरायला आले असतील, त्यांना समुद्र आनंदी वाटला असेल. पण कवीला मात्र समुद्राकडे बघून आनंद वाटलेला नाही. कवीला समुद्र बघून तो समुद्र रक्ताळलेल्या घोड्यासारखा वाटलाय, कारण कवीच्या मनाचीच ही एक अवस्था आहे. कवी ज्या मुंबई महानगरात राहत होता ते मुंबई महानगर सुद्धा समुद्रासारखंच विशाल. एका बाजूला तो खाऱ्या पाण्याचा समुद्र आणि दुसऱ्या बाजूला माणसांचा समुद्र, वाहनांचा समुद्र, इमारतींचा समुद्र. तिकडं हा समुद्र आणि इकडं हा समुद्र. म्हणून विशाल घोड्यासारखं गतिमान असं मुंबई हे महानगर, तरीही हे अनेक प्रकारच्या जखमांनी रक्ताळलेलं महानगर असून सुद्धा तसंच कणत कणत हे महानगर पुढं पुढं जात आहे, जीवन जगत आहे. या महानगराच्या विविध अवस्थांचं विविधांगी अनुभव कवीनं इथं घेतलेला आहे आणि त्याचंच प्रतिबिंब या कवितेत बघायला मिळतं. समुद्र हा मुंबई महानगराचा अविभाज्य भाग आहे, कारण मुंबईतल्या बऱ्याच ठिकाणावरून आपल्याला समुद्र दिसतो आणि मुंबईचा पसारा सुद्धा समुद्रासारखा आहे. अनेक कारणांनी दुःखी असलेले अनेक लोक आपलं दुःख विसरायला संध्याकाळच्या वेळी इथं समुद्रावर येतात. या लोकांचं दुःख समुद्र आपल्या पोटात घेतो आणि या अर्थानं समुद्र, संध्याकाळ आणि समुद्राचं जखमी असणं यांचं परस्परांशी हे जे अटळ नातं आहे, हे अटळ नातं त्रिवेणी पद्धतीनं इथं म्हणजे 3 पेढी पद्धतीनं कवीनं गुंफलेलं आहे. त्यात पहिली पेढी आहे, पहिली पेढ आहे ते समुद्र, दुसरी पेढ संध्याकाळ आणि तिसरं समुद्राचं जखमी असणं. समुद्राचं विराटपण तसंच माणसाचं विराटपण. संध्याकाळ, संध्याकाळ म्हणजे आता सूर्यास्त होतोय, निराशेचं प्रतीक, आता काळोख दाटतोय आणि समुद्राचं जखमी असणं, या 3 पेढींचं एकत्र असणं. तसंच समुद्राचं आणि कवीचंही नातं अटळ आहे. हा समुद्र जसा बाहेरचा दिसणारा आहे तसाच तो न दिसणारा कवीच्या मनातलाही समुद्र आहे, कारण या कवितेत तो कवीची साथ सोडत नाही. गर्दीत, रस्त्यावर आणि जिथं जिथं कवी जाईल तिथं तिथं तो कवीच्या मागून येतो. मागून येतो म्हणजे प्रत्यक्ष कवीच्या मागून समुद्र येणार नाही, येत नाही, पण तो येतो आहे असं कवीला वाटतं मात्र आहे. या कवितेत एकाकी कवीला न करमणं या कवीच्या मनाची अवस्था कॉमन आहे.
कॉमन म्हणजे सामान्य. मग ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करून नेणाऱ्या बसमुळं बदलत नाही. पुस्तकांचं दुकान आहे, आर्ट गॅलरी आहे, खटाववाडी आहे, गिरगाव आहे, फोर्टमधले फुटपाथ या ठिकाणांना कवीच्या जीवनात विशेष स्थान आहे. ही ठिकाणं कवीच्या व्यक्तित्वाशी अनेक अर्थांनी घट्ट बांधलेली आहेत. तरीही तिथं भेटी दिल्यावरही रक्ताळलेल्या घोड्यासारखा हा समुद्र कवीची पाठच सोडत नाही आणि न करमण्याच्या मनाच्या अवस्थेत कसलाही फरक पडत नाही. कवी आपल्या जगण्याच्या भोवतालात एकीकडं स्वतःचं करमणं शोधण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच वेळी मनातल्या रक्ताळलेल्या घोड्यासारखा समुद्र मात्र कवीची साथ सोडत नाही. अगदी विरंगुळा म्हणून कवी पान खायला थांबतो की कुठंतरी मनाचा विरंगुळा म्हणून काहीतरी केलं पाहिजे याच्यासाठी पान खायला तो थांबतो. तर तिथं सुद्धा सभोवार संपूर्ण महानगर म्हणजे मुंबई महानगर कवीला त्याच्या दृष्टीच्या टप्प्यात येतं आणि ते सुद्धा एखाद्या जखमी घोड्याच्या करुण डोळ्यासारखं वाटतं. माणसाच्या जगण्यात दुःख वेदना या गोष्टी चिरंतन आणि अविभाज्य असतात आणि त्या सोबत घेऊनच चालणं अटळ असतं. अशी अनुभूती इथं ही कविता देताना दिसते. तर त्या संध्याकाळी समुद्र ही कविता आपण इथं बघितलेली आहे. त्यांची आता आख्यान ही दुसरी कविता जी आहे ही दुसरी कविता आपण पुढच्या भागात बघू.